ठाण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश। ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई। भिवंडीतून 45 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त। ठाणे नाशिक शिर्डीमध्ये ईडीची छापेमारी। मेसर्स केजीएस शुगर विरुद्ध ईडीची कारवाई। अनेक निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर। अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांचं प्रत्युत्तर। अमोलचा मृत्यू सूत्रांची माहिती। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन। राज्यातील अनेक भागात रात्री पावसाचा जोर। मुंबईसह ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये पावसाच्या सरी। पुण्यासह रायगड रत्नागिरीला हवामान विभागाकडून रेड अलर्ट। तर पुढील 4 ते 5 दिवस सातारा कोल्हापूर आणि सांगलीत जोरदार पावसाची शक्यता। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो पहिल्याच पावसाळ्यात कोलमडली। अत्रे चौक स्थानकानजीकची संरक्षक भिंत कोसळल्याचं मेट्रो प्रशासनाकडून स्पष्टीकरण। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। राज्यात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानीवर चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज शेवटचा दिवस। मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। एमपीएससीची आज मुख्य परीक्षा। राज्यातील सलगच्या पावसामुळे परीक्षार्थींची तारांबळ उडण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।